मुंबई कोस्टल रोडचा 3.5 किलोमीटरचा तिसरा टप्पा आजपासून सुरू झालेला आहे। कोस्टल रोडमुळे मुंबईकरांचा प्रवास आणखीन वेगवान होणार आहे। हाजी अली ते खान अब्दुल गफार खान मार्गापर्यंत कोस्टल रोड हा सुरू झालाय। कोस्टल रोडवरून 300 मीटर अंतरावरून वरळी सीलिंगवर सुद्धा जाता येणार आहे। आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। मुंबई महानगरपालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या कोस्टल रोडचं काम वरळी ते नरिमन पॉइंट ही पहिल्यापासून सुरू करण्यात आलेलं होतं आणि वरळीपासून नरिमन पॉइंटचा पहिला टप्पा हा खुला केल्यानंतर आता मुंबईकरांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे, ती म्हणजे हाजी अलीपासून आता थेट सीलिंगला जोडणारा जी कोस्टल रोडची मार्गिका आहे ती सुद्धा वाहतुकीसाठी आजपासून खुली करण्यात आलेली आहे। सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत या मार्गिकेवरून प्रवास करता येणार आहे आणि आपण पाहतो की वरळीपासून नरिमन पॉइंटला जाणारी जी वाहतूक होती ती आधीपासूनच सोपी झालेली होती, मात्र आता हाजी अलीपासून वरळी सीलिंगला जाणारी कोस्टल रोडची मार्गिका सुद्धा खुली करण्यात आलेली आहे। मात्र ही तात्पुरत्या स्वरूपाची मार्गिका आहे। आपण पाहतो की हाजी अलीपासून हा कोस्टल रोडचा येणारा रोड आहे जो वरळीमधला जो खान अब्दुल गफार खान म्हणजे मुख्य मार्गिका आहे, जिथून सीलिंग सुरू होतो तिकडे जाणारी ही वाहतूक जी आहे ती खुली करण्यात आलेली आहे आणि वरळीच्या खान अब्दुल गफार खान मार्गावरून थेट तुम्हाला सीलिंग पकडता येऊ शकतो। मात्र दुसऱ्या मार्गिकेचे एक काम अजून सुद्धा प्रलंबित आहे, ते येत्या काळामध्ये पूर्ण होणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेश नाईक सोबत कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी।